श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात कुलदेवीचा मंगल कलश आहे का? हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला नक्की विचारावा. कारण आपण कितीही देवांची पूजा केली तरी, कितीही देवदेव केले आणि कुलदेवी विसरत आहे तर काही होत नाही. आपल्या कुळाची आई म्हणजे आपली कुलदेवी. तिचे स्मरण, तिची सेवा आणि तिचा आशीर्वाद आपल्या जीवनात खूप महत्वाचा मानला जातो. म्हणून आज आपण कुलदेवीच्या मंगल कलशापासून ते 11 मंगळवारच्या सेवेपर्यंत सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या घरात कुलदेवीची स्थान असणे खूप शुभ मानले जाते. जर तुमच्या घरात कुलदेवीचा मंगल कलश नसेल आणि आपल्या कुलाचारात ही परंपरा असेल तर शुभ दिवशी कुलदेवीचा मंगल कलश स्थापना नक्की करावा. स्थापना करण्याआधी संपूर्ण देवघर स्वच्छ करावे. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. देवीसमोर रांगोळी काढावी आणि तांदूळाची छोटी रास तयार करावी. आता स्वच्छ तांब्याचा किंवा पितळेचा कलश घेऊ शकता. त्या कलशात स्वच्छ पाणी भरावे. त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे, थोड्या अक्षदा, हळद, कुंकू आणि एक सुगंधित फूल टाकावे. त्यानंतर कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवावी. काही काही लोक नागवेलीची पाने सुद्धा ठेवतात. त्यानंतर वर श्रीफळ म्हणजे नारळ ठेवावा. नारळाला मरवड सुद्धा लावले जातात. मरवड लावल्याने उठून दिसतो. एक देवी तत्व त्याच्यामध्ये येतात. हळद कुंकू लावावे. इच्छेनुसार लाल किंवा पिवळा दोरा बांधू शकता. आता हा मंगल कलश कुलदेवीच्या मूर्ती किंवा फोटो टाकासमोर श्रद्धेने ठेवावा. जिथे रास तांदळाची ठेवलेली आहे त्यावरती हा कलश ठेवावा. यानंतर तुपाचा दिवा लावा, उदबत्ती लावावी, हळद, कुंकू, फुले अर्पण करावीत, गोड नैवेद्य दाखवावा, दोन्ही हात जोडून प्रेमाने प्रार्थना करावी. हे आमच्या कुलदेवी माता, आज आम्ही तुझा मंगल कलश आमच्या घरात स्थापना करत आहोत. आमच्या घरात तुझे मंगल वास्तव्य सदैव राहू दे. आमच्या संपूर्ण कुळावर तुझी कृपा राहू दे. आमच्या घरात सुख, शांती, प्रेम, समाधान आणि चांगले संस्कार कायम राहू दे. आम्हाला तुझी सेवा करण्याचे भाग्य दे. उद्या 21 जुलै उद्या 21 जुलै मंगळवार दुर्गाष्टमी आलेली आहे. तर या दिवशी सुद्धा तुम्ही घरात स्थापना करू शकता मंगल कलशची. एकदा मंगल कलश स्थापना झाल्यानंतर तो विसरून जाऊ नका. रोज सकाळी संध्याकाळी त्यासमोर धूप दीप दाखवा, दिवा लावा, एक फूल अर्पण करा, कुलदेवीला नमस्कार करा, 2 मिनिटे बसून तिचे नाव घ्या. एवढी छोटी सेवा देखील मनाला खूप समाधान देते. आज अनेक जण नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी आपल्या गावापासून दूर राहतात. अशा वेळी ज्या घरात आपण राहतो त्या घरातही कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. शक्य असेल आणि आपल्या कुलाचारात मानले जात असेल तर छोटा मंगल कलशही स्थापना करावा. कारण आपण कुठेही राहत असलो तरी आपल्या कुलदेवीचे स्मरण कायम राहिले पाहिजे. आपण जेव्हा वेगळे राहत असतो तर तेव्हा आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. आपल्या घरात मुलाचे लग्न असो, मुलीचे लग्न असो, बारसे असो, मुंज असो, नवीन घर असो किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असो, सर्वात आधी कुलदेवीला नमस्कार करावा, तिचा आशीर्वाद मागावा. त्यानंतर कोणत्याही देवताची पूजा करावी. कारण इतर देवांची पूजा करायची आणि कुलदेवीची नाही करायची तर असे जमत नाही. आपल्या कुळाच्या आईला पहिले स्थान देणे ही आपली सुंदर परंपरा आहे. शक्य असेल तर वर्षातून एकदा संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीच्या मंदिरात दर्शनाला जावे. जर मंदिर खूपच दूर असेल तर कुलदेवीचा उत्सव, जत्रा किंवा विशेष दिवस असते त्या दिवशी तरी दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मुलांनाही कुलदेवीचे दर्शन घडवावे. त्यांना आपल्या कुलाची परंपरा समजावून सांगावी. हीच खरी संस्काराची सुरुवात आहे. आता जाणून घेऊया 11 मंगळवाराची अतिशय सुंदर सेवा. ही सेवा मनापासून आणि श्रद्धेने करावी. सकाळी लवकर उठून अंघोळ करावे, देवघर स्वच्छ करावे. महिलांनी शक्य असल्यास साडी नेसावी, कपाळावर कुंकू लावावे, केसात गजरा माडावा आणि आनंदाने कुलदेवी समोर बसावे. देवीला जसा साज शृंगार करतो तसाच आपण करावा आणि कुलदेवी समोर बसावे. आपण आपल्या घराच्या आईची सेवा करायला बसलो आहोत ही भावना मनात असावी.
सर्वात आधी कुलदेवीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. शक्य असेल तर दूध, पंचामृत किंवा आपल्या कुलाचाराप्रमाणे अभिषेक करावा. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अंघोळ देवीला घालावे, स्नान घालावे, देवीला स्वच्छ वस्त्र अर्पण करावे, हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. गजरा असेल तर गजरा नक्की अर्पण करावा. आपल्या कुलाचारात देवीला जी फुले वाहण्याची परंपरा आहे, ती फुले किंवा एखादी लाल जरी फूल मिळाले तर खूप उत्तम. त्यानंतर दिवा लावून नैवेद्य दाखवावा. आता महिलांनी प्रेमाने कुलदेवीला कुंकुमार्चन करावे. देवीच्या चरणी थोडे, चरणापासून तर तिच्या मस्तकापर्यंत थोडे थोडे कुंकू अर्पण करत श्री सुक्त 16 वेळा म्हणावे. श्री सुक्त म्हणता येत नसेल तर 1 वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न करावा. तर आपल्या कुलदेवीचे नाव घेत राहावे आणि कुंकू तिच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत संपूर्ण कुंकवाने अंघोळ घालायची आहे. सेवा करताना घाई करू नये. शांत मनाने आणि प्रेमाने प्रत्येक अर्पण करावे. कुंकुमार्चन करताना हा नवार्णव मंत्र म्हणावा. ओम रीं क्लीं चामुंडाय विच्छे देवी नमो नमः. याचा सोपा अर्थ असा आहे, हे आदिशक्ती माता, ए महाकाली, ए सरस्वती, ए महालक्ष्मी माता, आम्हाला ज्ञान दे, शक्ती दे, आमचे रक्षण कर, आमच्या घरातील संकटे दूर कर, आमच्या कुळावर तुझी कृपा कायम राहू दे, आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू दे. कुंकुमार्चन पूर्ण झाल्यानंतर देवीला अर्पण केलेले कुंकू श्रद्धेने आपल्या कपाळाला लावावे. त्यानंतर घरातील आई वडील, पती पत्नी, मुले आणि घरातील सर्वांना ते कुंकू लावावे. हे कुंकू कुलदेवीच्या आशीर्वादाची आठवण आहे. त्यामध्ये देवी तत्व जागृत झालेले असते. जेव्हा आपण कुंकू अर्पण करते तेव्हा तर ती कुंकूमध्ये देवीची शक्ती येतात, म्हणून ते जपावे. कुंकू कोणालाही देऊ नये. आपल्या घरच्या लोकांनी ती लावावे किंवा परत कुंकुमार्चन करताना ते कुंकू तुम्ही वापरू शकता. 11 मंगळवार ही सेवा पूर्ण झाल्यानंतर 11ही मंगळवारी ते कुंकू वापरू शकता. 11 मंगळवार ही सेवा पूर्ण झाल्यानंतर देवीला गोड नैवेद्य दाखवावा. आपल्या शक्तीनुसार ओटी भरावी. ओटीमध्ये हळद, कुंकू, नारळ, फळे, फुले आणि आपल्या कुलाचाराप्रमाणे जी साजे शृंगारची देवीची वस्तू आहे ती आपल्या परिस्थितीनुसार आपण ती अर्पण करावी, अशी प्रथा आहे. ती ठेवावी. देवीची सुंदर साज करावा. देवीचा विशेष दिवस नवरात्र, मंगळवारी किंवा आपल्या कुलदेवीचा जो उत्सव असेल तेव्हा ही सेवा नक्की करावी. आणि अशी आपल्याला 11 मंगळवार ही सेवा करायची आहे. ही सेवा फक्त 11 मंगळवारसाठीच नाही तर रोज सकाळी संध्याकाळी देवी समोर दिवा लावून 2 मिनिटे बसून तिचे नामस्मरण करावे. घरातून बाहेर पडताना आणि घरी परत आल्यावर कुलदेवीला नमस्कार करावा. कोणतीही नवीन काम सुरू करण्यापूर्वी तिचे स्मरण करावे. ही छोटी सेवा आयुष्यभर करत राहावी. आपल्या घरातील मुलांनाही कुलदेवीची ओळख करून द्यावी. आपल्या कुलदेवीचे नाव, तिचे मंदिर आणि आपल्या घरातील कुलाचार त्यांना सांगावा. कारण आपण परंपरा जपली तरच पुढची पिढी ही ती श्रद्धेने पुढे नेईल. कुलदेवीची सेवा म्हणजे फक्त पूजा नाही तर आपल्या कुळाचा, संस्कृतीचा आणि श्रद्धेचा सन्मान आहे. आता शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुलदेवीची सेवा ही फक्त मंगळवार, नवरात्र किंवा एखाद्या सणापुरतीच मर्यादित नाही. जशी आपण आपल्या आईची रोज आठवण काढतो, तशी तिची काळजी घेतो, तसेच रोज 2 मिनिटे आपल्या कुलदेवीसाठी द्यावी. सकाळी उठल्यावर तिच्या समोर, कुलदेवी समोर नमस्कार करावा. संध्याकाळी दिवा लावावा, आरती करावी. मंगळवारी, शुक्रवारी आरती करावी. घरातून कोणतेही महत्त्वाचे काम, प्रवास, परीक्षा, नोकरी, मुलाखत, व्यवसायाची सुरुवात किंवा शुभ कोणतेही कार्य असेल तेव्हा सर्वात आधी कुलदेवीचे स्मरण करावे, आठवण करावी. वर्षातून किमान एकदा तरी संपूर्ण कुटुंबासह मंदिरात दर्शनाला जावे. आपल्या मुलांना आणि नातवंडांनाही सोबत घेऊन जावे. त्यांना आपल्या कुलदेवीची ओळख करून द्यावी. आपल्या घरातील कुलाचार काय आहे, आपल्या कुळाची परंपरा काय आहे, हे त्यांना प्रेमाने समजावून सांगावे. कारण आपण आज परंपरा जपली तर उद्या आपल्या मुलांनाही तिचे महत्त्व समजेल. आज अनेक जण नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी गावापासून दूर राहतात. अशा वेळी आपण ज्या घरात राहतो तिथेही आपल्या कुलदेवीचा फोटो, मूर्त किंवा टाक ठेवावा. शक्य असेल आणि आपल्या कुलपरंपरेत मान्य असेल तर छोटा मंगल कलश नक्कीच ठेवावा.
आपण आपल्या गावापासून दूर असलो तरी कुलदेवीच्या स्मरणापासून कधीही दूर राहू नये. आपल्या घरात लग्न, बारसे, मुंज, वास्तुशांती, नवीन घर, नवीन दुकान किंवा कोणतेही शुभ कार्य असेल तर सर्वात आधी कुलदेवीला नमस्कार करावा, तिच्या चरणी अक्षता अर्पण कराव्या आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करावी. त्यानंतर इतर देवतांची पूजा करावी. आपल्या कुळाच्या आईला पहिले स्थान देणे ही आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा आहे. लक्षात ठेवा, कुलदेवीला मोठमोठ्या वस्तूची गरज नसते. तिला हवे असते आपल्या मनातील प्रेम, श्रद्धा आणि विश्वास. मनापासून लावलेला एक दिवा, भक्तिभावाने अर्पण केलेले एक फूल आणि प्रेमाने घेतलेले तिचे नाव हेच तिच्यासाठी सर्वात मोठे अर्पण आहे. चला आता आपल्या सर्वांनी मनापासून प्रार्थना करूया. हे आमच्या कुलदेवी माता, आमच्या संपूर्ण कुळावर तुझी कृपा दृष्टी राहू दे. आमच्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि भक्ती कायम राहू दे. आमच्या मुलांना चांगले संस्कार, चांगले विचार आणि उत्तम भविष्य दे. आमच्या आई वडिलांना निरोगी राहू दे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाचे रक्षण कर. आम्हाला नेहमी सत्य, धर्म आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याची बुद्धी दे. तुझी सेवा करण्याची शक्ती दे आणि तुझे नामस्मरण करण्याचे भाग्य आम्हाला सदैव लाभू दे. जय कुलदेवी माता, जय अंबे माता. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या नातेवाईकापर्यंत आणि मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचवा. आपल्या घरातील प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची ओळख ठेवावी, तिची सेवा करावी आणि आपल्या कुलपरंपरेचा अभिमान बाळगावा. जर कुलदेवी माहिती नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. यावरती सुद्धा सुंदर व्हिडिओ घेऊन येतील. कोणती सेवा केल्यास आपली कुलदेवी आपल्याला माहिती होते, हा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचे नाव नक्की लिहा आणि भक्तिभावाने म्हणा, जय कुलदेवी माता, जय अंबे माता, जय भवानी माता.